रुचिकाने मान हलवून स्वतःला सावरलं आणि अनिच्छेने पुन्हा स्वयंपाकात गुंतून गेली. तनू बाहेर येताच मयूरच्या खोलीकडे जाणार होती, तेवढ्यात तिला तेजस बाहेर येताना दिसला. तनू पटकन एका बाजूला लपली. तेजस घाईघाईने बाहेर आला आणि सरळ आपल्या गाडीकडे गेला. तनूही त्याच्या मागे धावत गेली आणि पटकन तेजसच्या गाडीत जाऊन बसली. तेजस तिला आश्चर्याने पाहत राहिला. तनू काहीच बोलत नाही हे पाहून तो थोड्या चिडलेल्या आवाजात म्हणाला, तनू, हा काय मूर्खपणा आहे? गाडीतून खाली उतर, मला पोलीस स्टेशनला जायचं आहे. तनू अजूनही काहीच बोलली नाही. तेव्हा तेजस गाडीतून उतरला, तनू जवळ आला आणि गाडीचं दार उघडलं. तरीही तनू त्याच्याकडे पाहत नव्हती. अखेर तेजसने तिचा हात बाजूने धरला आणि तिला गाडीतून बाहेर ओढलं. त्याने दार बंद केलं आणि दुसऱ्या बाजूला जात म्हणाला, ज्याच्याशी तू बोलतेस त्याच्यासोबत फिरायला जा, माझ्याकडे फालतू वेळ नाही. तिच्याकडे न पाहताच तेजसने गाडी सुरू केली आणि निघून गेला. तनू तिथेच पुतळ्यासारखी उभी राहून त्याला जाताना पाहत राहिली. घरी परत जाण्याऐवजी ती आपल्या बाईककडे वळणारच होती. तेवढ्यात विशाल समोर आला आणि म्हणाला, हे, तू माझ्यासोबत कॉफी प्यायला येशील का? तनूने विशालकडे रागाने पाहिलं, मग बोट दाखवत म्हणाली, आजच्या नंतर माझ्याशी बोलायचाही प्रयत्न करू नकोस. मी दिसले की डोळे बंद करून दुसऱ्या रस्त्याने निघून जा, समजलं? हे बोलून तनू तिथून निघून गेली. विशाल स्वतःशीच म्हणाला, हे सगळं काय होतं? मी तर फ्रेंडली बोलत होतो. तनू त्याच्या समोरून बाईक काढून निघून गेली. विशाल आश्चर्याने तिच्याकडे पाहत आत निघून गेला. इकडे सुशांत आणि मीरा दोघेही पूर्ण शांत होते. सुशांत गाडी चालवत होता. तेवढ्यात त्याच्या समोर अचानक एक गाडी येऊन थांबली. सुशांतने जोरात ब्रेक मारला. त्यामुळे मीरा थोडी पुढे झुकली. तिने सीट बेल्ट लावलेला नव्हता, त्यामुळे ती जोरात पुढे झुकलीच होती. तेवढ्यात सुशांतने तिला पकडलं. त्याने पकडलं नसतं तर मीराच्या डोक्याला जबर मार लागला असता. रागाने तो मीराकडे पाहत म्हणाला, लक्ष द्यायला हवं ना, सीट बेल्ट लावून बसायला पाहिजे होतं. मीराने मान डोलावली. सुशांतने समोर पाहिलं तर ती गाडी अजूनही तिथेच उभी होती. तो गाडीतून उतरला. तेवढ्या समोरच्या गाडीतून जैनिल आणि काजू उतरले. सुशांत रागाने जैनिलकडे पाहत म्हणाला, हा काय प्रकार आहे? आमचा अपघातही होऊ शकला असता. जैनिल काहीच बोलला नाही. तेव्हा काजू जैनिलला आपल्या मागे घेत म्हणाली, भैया, हे सगळं मी केलंय. तू मला ओरडू शकतोस, पण आधी माझं ऐक. सुशांत दीर्घ श्वास घेत म्हणाला, बोल. काजूने सुशांतकडे रोखून पाहत म्हटलं, आधी जरा बघ तू कुठे उभा आहेस. प्रेमाने तुला अंधळ केलंय. सुशांतने आजूबाजूला पाहिलं तर लक्षात आलं की ते शहरापासून खूप दूर आले होते. जागा अगदी ओसाड होती. एखाद दुसरा माणूस ये जा करत होता. सुशांत हळूच म्हणाला, खरंच आपण खूप दूर आलोय. एवढ्यात जैनिल म्हणाला, सुशांत, मीराला प्रपोज करण्याची हीच योग्य वेळ आहे. आम्ही इथून निघतो, तू तुझ्या मनातली गोष्ट मीराला सांग. तेवढ्यात मीरा गाडीतून बाहेर आली. काजू तिला पाहत म्हणाली, आम्ही निघतो. मीराने नकार दिला. तिचा उतरलेला चेहरा पाहून काजू जैनिलचा हात धरत थोडी लाळाने म्हणाली, ते काय आहे ना, मला याच्यासोबत थोडा वेळ घालवायचा आहे. तू भैयासोबत थांब. मीराने हळूच मान हलवून ठीक आहे म्हटलं. जैनिल मात्र आश्चर्याने काजूकडे पाहत राहिला. काजू जैनिलचा हात धरून जाऊ लागली, पण जैनिल अजूनही काजूकडेच पाहत होता. काजूने त्याचा हात ओढत म्हटलं, चल ना, कबाब में हड्डी का बनतोयस, चल इथून. तेव्हा जैनिल भानावर आला. दोघे पुढे गेले आणि गाडी घेऊन निघून गेले. सुशांत आणि मीरा दोघं गाडीच्या बोनट जवळ उभे होते. दोघेही काहीच बोलत नव्हते. थोड्या वेळाने सुशांत आजूबाजूला पाहत म्हणाला, ही जागा छान आहे ना? मीराने पोकळ नजरेने सुशांतकडे पाहत विचारलं, सुशांतजी, तुम्हाला मला काही सांगायचं आहे का? सुशांत आश्चर्याने म्हणाला, तुला कसं कळलं? मीरा समोर पाहत म्हणाली, तुमच्या हालचालीवरून कळतंय तुम्ही काहीतरी बोलायचा प्रयत्न करत आहात, पण तुम्ही बोलू शकत नाहीये. सुशांतही समोर पाहत म्हणाला, तू मला खूप चांगल्या प्रकारे ओळखलंस. मीरा काहीच बोलली नाही. तेव्हा सुशांत पुढे म्हणाला, मीरा, वाईट वाटून घेऊ नको. मी तुझ्याकडून काही मागू शकतो का? मीरा हलकसं हसत म्हणाली, मी तुम्हाला काय देऊ शकते? माझ्याकडे तर काहीच नाही. मला काहीही नको, मला तू हवी आहेस, सुशांत म्हणाला. हे बोलताच मीरा त्याच्याकडे पाहू लागली. सुशांत गुडघ्यावर बसत म्हणाला, तू माझ्याशी लग्न करशील का? तुझ्या प्रत्येक सुखदुःखात मला सहभागी व्हायचं आहे. तुला प्रत्येक वेदनेतून बाहेर काढायचं आहे. मीराने सुशांतकडे पाहिलं, मग 2 पावले मागे घेत म्हणाली,
नाही, मी तुमच्याशी लग्न करू शकत नाही. इकडे गाडी चालवत असताना जयनील काजूला म्हणाला, आता थोड्या वेळापूर्वी जे बोललीस ते परत एकदा बोल. काजू डोळे फिरवत म्हणाली, मी तर गेल्या 5 मिनिटापासून गप्पच आहे. जयनील हात हलवत म्हणाला, अरे त्याआधी मीराला जे बोललीस ते. काजू थोडा विचार करून म्हणाली, अच्छा ते ते तर मी मुद्दाम बोलले होते जेणेकरून मीरा आपल्यासोबत येऊ नये. नाहीतर भैयाचा प्लॅन फसला असता आणि दोघांना बोलायला मिळालं नसतं. जेनिलने काजूकडे रोखून पाहिलं, मग पुन्हा समोर पाहू लागला. तेवढ्यात काजू हसत म्हणाली, तसं पाहिलं तर आता आपण दोघं सोबतच वेळ घालवत आहोत. ही वेगळी गोष्ट आहे की तू अजिबात रोमॅन्टिक नाहीस. असं म्हणत तिने तोंड वाकडं केलं. जेनिल गाडी टर्न करत म्हणाला, अच्छा मी रोमॅन्टिक नाहीये. चल आज तुझा हा गैरसमजही दूर करून टाकतो. हे ऐकून काजू आश्चर्याने जैनिलकडे पाहू लागली. पण जैनिलने तिच्याकडे पाहिलंच नाही. थोड्या वेळाने त्याने गाडी थांबवली. काजूने आजूबाजूला पाहत म्हटलं, आपण इथे का थांबलोय? तेवढ्या जैनिल अचानक काजूकडे झुकला. दोघांचे चेहरे अगदी जवळ आले. तो अचानक इतक्या जवळ आल्याने काजू थोडी घाबरली. तिच्या हृदयाचे ठोके वेगाने धावू लागले. ती जैनिलच्या निळ्या डोळ्यात पाहू लागली. तेवढ्यात जैनिल म्हणाला, आज तुला रोमॅन्टिक म्हणजे काय ते दाखवतो. काजूच्या कपाळावर घामाचे थेंब उमटले. जैनिलने बोटाने काजूच्या कपाळावरचा घाम टिपला आणि म्हणाला, आत्ताच घाबरायला लागलीस? काजू काहीच बोलू शकत नव्हती. ती अजूनही गोंधळलेलीच होती. तेवढ्यात तिने जैनिलच्या छातीवर हात ठेवत त्याला हलकसं ढकललं. जैनिल पुन्हा नीट आपल्या सीटवर बसला. काजू स्वतःला सावरत म्हणाली, मी तर फक्त मजाक करत होते. तू तर खूपच सिरियस झालास. जैनिलने काजूकडे पाहिलं. तिच्या कपाळावर पुन्हा घामाचा थेंब दिसत होता. मग तो हसत म्हणाला, मी तर खूप आधीपासूनच सिरियस आहे. काजू काही न बोलता गाडीतून बाहेर आली आणि गाडीला टेकून उभी राहिली. जैनिल काही वेळ बाहेर आलाच नाही. काजूनेही फारसं लक्ष दिलं नाही. पण बराच वेळ झाला तरी जैनिल काहीच बोलत नाहीये हे जाणवताच ती वळणार. तेवढ्यात तो तिच्या दिशेने येत म्हणाला, काजू मागे बघ मागे. काजू आश्चर्याने जैनिलकडे पाहत म्हणाली, असं का बोलतोयस? जणू माझ्यासाठी मागे काही सरप्राईज ठेवलंयस. इतकं बोलून काजूने तोंड दुसरीकडे वळवलं आणि म्हणाली, सरप्राईज हा शब्द तरी ऐकला आहेस का तू? काजूच्या या शब्दावर जैनिलने डोळे मिटून घेतले. ते पाहताच काजूने झटक्यात जैनिलकडे पाहिलं आणि मनातच पुटपुटली, ओ नो, मी हे काय बोलले? ती जैनिलशी काही बोलणार इतक्यातच जैनिलने डोळे उघडले. काजूचा हात पकडला आणि गाडीच्या पुढून तिला ओढत दुसऱ्या बाजूला घेऊन गेला. काजू फक्त जैनिलकडेच पाहत होती. जैनिलने काजूच्या चेहऱ्यावर हलकेच हात फिरवत म्हटलं, समोर बघ. काजूने हळूच मान वळवली आणि समोरचं दृश्य पाहून ती स्तब्ध झाली. एकदा ती जैनिलकडे पाहत होती तर पुन्हा समोर. जैनिलने तिच्याकडे न पाहतच तिला आपल्या बाहुपाशात ओढून घेतलं आणि म्हणाला, तुझ्यासाठी काहीही. काजू त्याच्या छातीला टेकून उभी होती. आश्चर्य आणि प्रेम दोन्ही तिच्या डोळ्यात दाटून आलं होतं. इकडे तेजस पोलीस स्टेशनला पोहोचला होता. तो कॅबिनमध्ये बसलेलाच होता. तेवढ्यात त्याच्या फोनवर कॉल आला. स्क्रीनवर तनू नाव चमकत होतं. तनूचं नाव पाहताच त्याने डोळे मिटून घेतले, पण फोन उचलला नाही. थोड्याच वेळात कॉल बंद झाला. पण पुन्हा फोन वाजला. यावेळीही तनूचाच. तेजसने रागात फोन उचलला आणि समोरचं काही न ऐकताच म्हणाला, तुला समजत नाही का? एकदा सांगितलं ना, माझा पिच्छा सोड. तेजस बोलून थांबला. तेवढ्या समोरून एका पुरुषाचा आवाज आला, मिस्टर, तुमचं काहीही प्रकरण असेल ते नंतर सोडवा. आधी या मुलीचा जीव वाचवा. तिचा ऍक्सिडेंट झालाय. तेजस शॉक होऊन म्हणाला, काय? कुठे आहे ती? सांगा मला. समोरचा माणूस म्हणाला, आम्ही तिला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेत आहोत. खूप गंभीर जखमा आहेत. तुम्ही तिथे लवकर या. तेजस बाहेर पडत म्हणाला, हॉस्पिटलचं नाव सांगा. हॉस्पिटलचं नाव सांगून फोन कट झाला. क्षणाचाही विलंब न करता तेजस गाडीकडे धावला. गाडी सुरू केली आणि हॉस्पिटलकडे वेगात निघाला. जेनिलने अजूनही काजूकडे न पाहत तिला आपल्या भाऊपाशात घट्ट धरलं आणि म्हणाला, तुझ्यासाठी काहीही. काजू जैनिलच्या छातीला टेकून त्याच्याकडे प्रेमाने आणि विस्मयाने पाहत होती. जैनिलने तिचा चेहरा हलकेच बाजूला वळवत म्हटलं, आता हे बघ, मी तुझ्या जवळच राहणार आहे. पुढे काय काय होईल ते समजेलच तुला. काजू तोंड वाकडं करत जैनिल पासून थोडी दूर झाली आणि म्हणाली,
जवळ कुठे राहणार आहे? आताच तर म्हणत होतास मला घरी जायचं आहे. जेनिल तिला पुन्हा ओढून आपल्या बाहुपाशात घेत म्हणाला, हो, पण लग्न करून पुन्हा घेऊन येईन ना. त्याच्या बोलण्यावर काजू हसली. जेनिल पुढे म्हणाला, आता आत जायचं का की अजून बाहेरच थांबायचंय? काजूने झटक्यात जेनिलचा हात पकडत म्हटलं, इतकं गोड सरप्राईज दिलंस, आता तर मला आत जायचंच आहे. जेनिलने हसत हसत मान हलवली. ती जैनिलचा हात धरून पुढे पुढे चालत होती आणि जैनिल तिच्या मागे मागे येत होता. काजू जसजशी पुढे जात होती तसं तिच्या ओठावरचं हसू अधिकच खुलत जात होतं. जैनिलकडे न पाहताच चालता चालता काजू म्हणाली, तू सगळ्यांपेक्षा वेगळा आहेस हे मला माहित होतं, पण इतका वेगळा आहेस याची कल्पनाही नव्हती. जैनिल हसला. तेवढ्यात काजू अचानक थांबली. मग म्हणाली, एक सांग, ही सगळी तयारी तू स्वतः केलीस का? जैनिलने अगदी साध्या शब्दात उत्तर दिलं, अजिबात नाही, मी फक्त ऑर्डर दिली, बाकी सगळं काम लोकांनी केलं. काजूने गालावर हात ठेवत म्हटलं, म्हणूनच मी विचार करत होते, मेजर साहेब इतके फ्री कधीपासून झालेत की एवढं सगळं काम स्वतः करतील. ती अजूनही तिथेच थांबलेली होती. जैनिल पुढे गेला आणि तिला उचलून घेत म्हणाला, तू अशीच इथे उभी राहिलीस तर माझं तयार केलेलं सरप्राईज खरंच खराब होईल. काजू लहान मुलीसारखी उत्साहात म्हणाली, मग लवकर चल, लवकर. जेनिल तिला पाहून पुन्हा हसला. ते एक मोठं पार्क होतं, शहरापासून खूप दूर. वरून पाहिलं तर गोल आकाराचं. सगळीकडे हिरवीगार गवत, मध्ये मध्ये छोटी झाडं आणि आजूबाजूला कुठे कुठे मोठे वृक्ष तर कुठे सुंदर झुडपं. तो काजूला पार्कच्या अगदी मध्यभागी घेऊन आला, जिथे एक खोली होती. जेनिल खोलीत शिरताच काजू मोठ्याने म्हणाली, इथे इतका अंधार का आहे? जेनिलने काजूला खाली उतरवलं आणि हळूच म्हणाला, थोडा संयम ठेव. ती शांत झाली. जेनिल तिच्यापासून थोडा दूर गेला आणि लाईट लावली. लाईट लागल्याबरोबर खोली उजाळून निघाली. खोलीच्या मधोमध मध्यम आकाराचा टेबल होता. दोन्ही बाजूंना स्टायलिश खुर्च्या. टेबलवर काही फुलांचे बुके आणि इतर वस्तू ठेवलेल्या होत्या. आजूबाजूला रंगबिरंगी फुगे विखुरलेले होते. तेवढ्यात काजूची नजर जमिनीवर गेली, जिथे पाणी वाहताना दिसत होतं. काजू आश्चर्याने जेनिलकडे पाहत पुढे आली आणि म्हणाली, अरे, इथे तर पाणी आहे, मग आपण तिकडे कसं जाणार? जेनिलने काजूचा हात आपल्या हातात घेतला आणि पुढे चालू लागला. काजूही त्याच्याबरोबर चालू लागली. क्षणभराने काजू आनंदाने म्हणाली, अच्छा, हे तर फक्त फ्लोर आहे. मग तिने आजूबाजूला पाहिलं, पण भिंतीच दिसत नव्हत्या. काजू पुन्हा आश्चर्याने म्हणाली, जैनिल, आपण नेमकं कुठे आलोय? आपण तर एका रूम मध्ये आलो होतो ना? जैनिल तिला नीट धरत म्हणाला, आपण रूम मध्येच आहोत. हे सगळं इल्युजन आहे. भिंती अशा पद्धतीने बनवल्या आहेत की आपल्याला असं वाटावं की आपण डोंगरात निसर्गाच्या कुशीत आहोत. त्या खोलीमध्ये पूर्ण भिंतीवर आणि फ्लोअरवर LED स्क्रीन लागल्या होत्या आणि त्यात निसर्गाचे 3D दृश्य दिसत होते. जणू तिथे उभ्या राहणाऱ्या व्यक्तीला आपण खरंच त्या दुनियेत आहोत की काय असा भास होत होता. मग काजूने आश्चर्याने म्हटलं, अच्छा, असं आहे का? जेनिल काहीच बोलला नाही. दोघं टेबल जवळ आले आणि समोरासमोर बसले. मीराने सुशांतकडे पाहिलं आणि 2 पावलं मागे जात म्हणाली, नाही, मी तुमच्याशी लग्न करू शकत नाही. सुशांत गुडघ्यावर बसला होता. तो उठला आणि मीराकडे जाऊन तिच्याकडे हात पुढे करू लागला. मीरा पुन्हा 2 पावलं मागे सरकत म्हणाली, प्लीज सुशांतजी, माझी गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा. सुशांतने हात मागे घेत शांतपणे म्हटलं, मीरा, तूही माझं म्हणणं समजून घे. माझं तुझ्यावर प्रेम आहे. या दुःखाच्या काळात मी तुला एकटं सोडू शकत नाही. मी नेहमी तुझ्यासोबत राहीन, तुझ्या आयुष्यातल्या प्रत्येक सुखदुःखात. मीराने चेहरा दुसरीकडे वळवला आणि थोडं दूर उभी राहून म्हणाली, नाही, मला माझी लढाई स्वतः लढायची आहे. माझ्यामुळे तुम्ही किंवा कोणीही अडचणीत पडावं हे मला नकोय. मी स्वतःलाच ओळखत नाही. माझे आई वडील कोण आहेत हेही मला माहीत नाही. मी ज्या बाईसोबत राहत होते ती माझी आईच नव्हती. मीराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती पुढे काहीच बोलली नाही आणि तिथेच बसून राहिली. सुशांतही तिच्यापासून थोड्या अंतरावर बसला. मीराकडे न पाहतच तो म्हणाला, माझं तुझ्यावर प्रेम आहे मीरा. मी तुला एकटं कुठेही जाऊ देऊ शकत नाही आणि कुठलंही नातं नसताना जर मी तुझ्यासोबत राहिलो तर ही दुनिया तुला जगू देणार नाही. हे ऐकताच मीरा त्याच्याकडे पाहू लागली, पण सुशांतने एकदाही तिच्याकडे पाहिलं नाही. तो पुढे म्हणाला,
मला हेही माहीत आहे की तुझ्याही मनात माझ्याबद्दल भावना आहेत, पण सध्या तू स्वतःला शोधत आहेस म्हणून काहीच विचार करायला तयार नाहीस. पण लक्षात ठेव, मी नेहमी तुझ्यासोबत राहीन. आता निर्णय तुझ्या हातात आहे." मीरा अजूनही काहीच बोलली नाही. ती फक्त जमिनीकडे पाहत राहिली. इकडे जेनिल सतत काजूकडेच पाहत होता आणि काजू मात्र आजूबाजूचं सगळं पाहून आनंदात होती. जेनिलकडे न पाहतच ती म्हणाली, "बहुतेक लोक आपल्या गर्लफ्रेंडला रेस्टॉरंटमध्ये घेऊन जातात, पण तू मला एकदम वेगळ्याच जागी घेऊन आलायस." जेनिल आश्चर्याने म्हणाला, "गर्लफ्रेंड? तू माझी गर्लफ्रेंड कधीपासून झालीस?" काजू आता त्याच्याकडे पाहत म्हणाली, "आपलं लग्न होईपर्यंत मी तुझी गर्लफ्रेंडच आहे ना?" जेनिल ठामपणे म्हणाला, "अजिबात नाही. तू माझी बायको आहेस आणि बायकोच राहशील. समजलं?" काजू त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाली, "का? नेहमी तुझीच मर्जी चालेल असं थोडंच आहे. माझीही मर्जी चालेल." जेनिलही तिला रोखून पाहत म्हणाला, "असे फालतू आयडिया तुझ्या डोक्यात येतात कुठून?" काजू एक दीर्घ श्वास घेत म्हणाली, "खूप लांबून. सगळ्यांच्या डोक्यात येत नाही हे आयडिया. हे फक्त स्पेशल लोकांकडेच असतात." काजूने हे इतक्या निरागसपणे म्हटलं की जैनिल हसल्याशिवाय राहूच शकला नाही. मग तो म्हणाला, "अच्छा सांग, चहा घेणार की कॉफी?" काजूने क्षणभर विचार करून म्हटलं, "कॉफी तर कंटाळवाणे लोक पितात. आपण चहा पिऊया." त्याने टेबलवर ठेवलेल्या एका भांड्यातून चहा ओतून कपात घालायला सुरुवात केली. तेवढ्यात काजू अचानक म्हणाली, "एक मिनिट, तुला आधीच माहित होतं ना की मी चहाच घेईन?" जेनिल हसत म्हणाला, "अगदी बरोबर. मी तुझी नस नस ओळखतो आता." त्यावर काजू म्हणाली, "जास्त स्मार्ट बनू नकोस." जेनिलने स्वतःचा चहाचा कप उचलला आणि तिला इशारा करत म्हणाला, "आता तुझी बडबड संपली असेल तर चहा पिऊ शकतेस." काजूने चहाचा कप उचलला आणि जेनिलकडे पाहत हळूहळू चहा पिऊ लागली. दोघांचाही चहा संपला. तेवढ्यात जैनिल म्हणाला, "तर आता पुन्हा कधी भेटशील मला?" काजू थोडी नखरे करत म्हणाली, "आता थेट लग्नानंतरच. त्याआधी नो चान्स." जेनिल काही बोलणार इतक्यातच त्याचा फोन वाजला. त्याने स्क्रीनवर पाहिलं, सुशांतचा कॉल होता. जेनिलने फोन उचलून कानाला लावला. थोड्याच वेळात फोन ठेवून तो काजूकडे पाहून म्हणाला, "चल, निघायचं आहे." काजू जागेवरच बसून म्हणाली, "पण आपण तर आत्ताच आलोय ना? मला कुठेच जायचं नाही." जेनिल उठत म्हणाला, "सुशांतचा फोन होता. त्याने लगेच यायला सांगितलंय. आपल्याला जावंच लागेल." काजूने नाईलाजाने म्हटलं, "ठीक आहे, चल." ती मनाविरुद्ध उभी राहिली. दोघं पटकन गाडीपर्यंत आले. काजूने मागे वळून त्या जागेकडे पुन्हा एकदा पाहिलं. तेवढ्यात जैनिल म्हणाला, "काजू, लवकर चल यार." काजू गाडीत बसली. जैनिलने गाडी वळवली आणि निघून गेले. थोड्याच वेळात ते सुशांत आणि मीराकडे पोहोचले. काजू थेट सुशांतकडे जाऊन म्हणाली, "काय झालं भैया? मीराने होकार दिला नाही का?" सुशांत काहीच बोलला नाही. काजूला कळलं, मीराने त्याला नकार दिला आहे. ती लगेच मीराकडे गेली. जेनिल येऊन सुशांतशी बोलू लागला. काजू मीराजवळ जाऊन तिच्या शेजारी बसली आणि हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवला. पण मीराने तो हात झटकन दूर केला. काजू आश्चर्याने तिच्याकडे पाहत म्हणाली, "काय झालं तुला?" मीराने काजूकडे न पाहताच थंडपणे म्हटलं, "मला माहित नव्हतं काजू की तू माझ्यासोबत असं करशील." मीराचं ते वाक्य ऐकून काजूचं मन दुखलं. दुःखी स्वरात ती म्हणाली, "मीरा, भैया तुझ्यावर प्रेम करतो." काजूचं वाक्य पूर्णही झालं नव्हतं. तोच मीरा मध्येच म्हणाली, "राहू दे काजू, तू तर शेवटी तुझ्या भावाचीच बाजू घेणार ना. माझी साथ कशासाठी देशील तू?" काजू दुखावलेल्या मनाने म्हणाली, "नाही मीरा, अशी गोष्ट नाही. तू माझी मैत्रीण आहेस." तेवढ्यात मीरा पुन्हा बोलली, "हो, मैत्रीण आहे. म्हणूनच ना माझ्याशी काही न बोलता मला तुझ्या भावासोबत एकटं सोडून निघून गेलीस." मग काजू काहीच बोलली नाही आणि मीराही गप्प झाली. काजू काही वेळ मीराजवळ बसून राहिली. मग तिला अचानक काहीतरी आठवलं. ती उठली आणि सगळ्यांपासून थोडी दूर जाऊन आपल्या आईला फोन लावला. आकृतीचा फोन राजने उचलला. फोन उचलताच राज म्हणाला, "मला माहित होतं काजू, तुझा फोन लवकरच येणार." काजूने काहीही तपशील न सांगता थेट विचारलं, "डॅडू, मी काय करू?" राज शांतपणे म्हणाला, "बाळा, तुम्ही सगळे घरी या. मीरालाही सोबत घेऊन या. काही दिवस सगळ्यांसोबत राहिली तर ती थोडी रिलॅक्स होईल. मग तिला नीट विचार करता येईल तिला काय करायचं आहे आणि काय नाही." काजू हलकसं हसत म्हणाली, "तुम्हाला सगळं आधीच कळतं, हो ना?" राजही हसला आणि सगळ्यांना घरी यायला सांगितलं.
काजू आधी सुशांत आणि जैनिलकडे गेली आणि घरी चालायचं आहे असं सांगितलं. मग ती मीराकडे आली आणि तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, मीरा, जर तुला लग्न करायचं नसेल तर नको करूस. आमच्यातला कोणीही तुला फोर्स करणार नाही. चल आता घरी जाऊया. मॉमने बोलावलंय. मीराने पोकळ नजरेने काजूकडे पाहिलं. काजू प्रेमाने तिच्या गालावर हात ठेवत म्हणाली, सगळं ठीक होईल. मी आहे ना. हे ऐकताच मीरा झटकन काजूला बिलगली. काजूनेही तिला घट्ट मिठी मारली. थोड्या अंतरावर उभा असलेला जैनिल हे सगळं पाहून हसला. पण लगेचच त्याचा चेहरा उदास झाला. मनातल्या मनात तो म्हणाला, काजू, मला तुझी सवय लागली आहे. तुझ्याशिवाय मी कसं राहणार? पण तुझ्या आई वडिलांची इच्छा मी टाळू शकत नाही. काजू मीराला सोबत घेऊन गाडीजवळ आली. सुशांत गाडीचं दार उघडायला पुढे आला, पण काजूने डोळ्यांनीच त्याला थांबवलं. ती मीराला घेऊन जैनिलच्या गाडीकडे गेली. मीराला मागच्या सीटवर बसवलं आणि स्वतः जैनिलच्या बाजूला जाऊन बसली. जैनिलने गाडी सुरू केली. सुशांतही त्यांच्या मागेच निघाला, पण तो घरी न जाता आपल्या ऑफिसकडे वळला. जैनिल मात्र घराच्या दिशेने निघाला. थोड्याच वेळात जैनिल, काजू आणि मीरा घरी पोहोचले. तो दोघींना घेऊन आत जाणार इतक्यातच त्याचा फोन वाजला. जैनिलने पाहिलं तर फोन मयूरचा होता. फोन उचलताच घाईघाईने मयूर म्हणाला, तू जिथे कुठे आहेस तिथून ताबडतोब घरी ये. जैनिलने शांतपणे विचारलं, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? मयूर काळजीत म्हणाला, तू फक्त घरी ये आत्ताच. जैनिलने ठीक आहे म्हटलं आणि फोन खिशात ठेवला. मग त्याने काजूकडे पाहून तिच्या गालावर हलकेच हात ठेवत म्हटलं, काजू, मला घरी जावं लागेल. मयूरने लवकर यायला सांगितलंय. तू स्वतःची काळजी घे. काहीही प्रॉब्लेम झाला तर फोन कर. मी लगेच येईन. काजू काही बोलणार तोच जैनिल तिचं उत्तर न ऐकताच तिथून निघून गेला. काजू तिथे स्तब्ध उभी राहिली. तेवढ्यात आकृती बाहेर आली आणि काजू मीराला पाहून हसत म्हणाली, अरे, तुम्ही दोघी बाहेरच का उभ्या? आत या बाळांनो. आकृतीला पाहताच काजूने धावत जाऊन तिला मिठी मारली. दोघींना तसं पाहून मीरालाही आनंद झाला. आकृतीने काजूला थोडंसं बाजूला केलं आणि मीराला जवळ येण्याचा इशारा केला. मीरा आकृती जवळ आली. आकृतीने तिला घट्ट मिठी मारत म्हटलं, तू ही माझीच मुलगी आहेस. खूप दिवसांनी घरी आलीस. आता मी तुला कुठेच जाऊ देणार नाही. आकृती असं म्हणताच मीरा पुन्हा एकदा हसली. हे पाहून काजू आकृतीला आश्चर्याने पाहू लागली आणि मनातल्या मनात म्हणाली, डॅडूने मॉमला काहीच सांगितलं नाही का? मग ती असं का वागत आहे? जणू तिला काहीच माहीत नाही. मग आकृती दोघींना घेऊन आत आली. तेवढ्यात मनूही आपल्या खोलीतून बाहेर आली. मीराला पाहताच ती उड्या मारत म्हणाली, अरे मीरा, खूप दिवसांनी दिसलीस यार. मी तुला खूप मिस केलं. असं म्हणत धावत जाऊन तिने मीराला मिठी मारली. मग काजूकडे वळत म्हणाली, ए, तूही खूप दिवसांनी आली आहेस. असं म्हणत तिने काजूलाही मिठी मारली. पण काजू लगेच थोडी दूर होत म्हणाली, तनू कुठे आहे? मनू आणि आकृती दोघी एकत्रच म्हणाल्या, माहित नाही. तिची बाईकही बाहेर नाहीये. कुठे गेली असेल कोण जाणे. ते ऐकून काजू तिथून निघत म्हणाली, मम्मा, मीराची पार्टनर मिळाली आहे. आता मी माझी पार्टनर घेऊन येते. आकृती काजूला थांबवणार तोपर्यंत ती बाहेर निघून गेली. मग मनू मीराला सोबत घेऊन आत गेली आणि आकृती आपल्या खोलीकडे निघून गेली. बाहेर येताच काजूने फोन काढून तनूला फोन केला, पण तनूने फोन उचलला नाही. काजू स्वतःशीच म्हणाली, कुठेतरी भटकत असेल. आत्ताच घेऊन येते त्या भटक्या बाईला. असं म्हणत काजूनेही आपली बाईक काढली आणि निघाली. पोलीस स्टेशनमधून बाहेर येताना तेजस म्हणाला, हॉस्पिटलचं नाव सांगा. त्या माणसाने हॉस्पिटलचं नाव सांगितलं आणि फोन कट झाला. तेजस क्षणाचाही विलंब न करता गाडीकडे गेला. झटक्यात गाडी सुरू केली आणि हॉस्पिटलकडे वेगाने निघाला. थोड्याच वेळात तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला. त्याने गाडीचं दार सुद्धा बंद केलं नाही आणि थेट आत धावला. आत येताच त्याला आयसीयूच्या बाहेर एक माणूस अस्वस्थपणे इकडे तिकडे फिरताना दिसला. त्या माणसाने तेजसला पाहताच जवळ येऊन म्हटलं, तुम्हीच का त्या बाईकवाली मुलीचे नातेवाईक? तेजस इकडे तिकडे पाहत म्हणाला, हो, पण तनू कुठे आहे? त्या माणसाने आयसीयू कडे बोट दाखवत म्हटलं, तिकडे. मुलीला खूप मार लागला आहे. ऑपरेशन सुरू आहे. मला नाही वाटत ती वाचेल. हे शब्द ऐकताच तेजस त्या माणसाची कॉलर पकडत म्हणाला, शटअप, जस्ट शटअप. तिला काहीही होणार नाही, समजलंस? तो माणूस तेजसकडे तनूचा फोन फेकत म्हणाला, काय विचित्र जमाना आहे. मदत करायची आणि बोलणंही खायचं.
जाताना तो म्हणाला, मी तर तेच सांगितलं जे मला सांगायला सांगितलं होतं. तेजसने त्याच्या शब्दाकडे लक्ष दिलं नाही. तो फक्त आयसीयूच्या दाराकडे रिकाम्या सुन्न नजरेने पाहत उभा राहिला. तो मनातल्या मनात म्हणत होता, नाही तनू, तुला काहीच होणार नाही, मी तुला काहीही होऊ देणार नाही. त्याला प्रचंड बेचैनी होत होती. छातीत काहीतरी तुटत असल्यासारखं वाटत होतं. तेवढ्यात तनूच्या फोनवर काजूचा कॉल आला. तेजसने फोन उचलून कानाला लावला. पलीकडून काजू ओरडली, नालायक, तुला तर मी सोडणार नाही. माहित होतं ना मी येणार आहे, तरी सुद्धा घरी थांबता येत नव्हतं का तुला? तेजस काहीच बोलला नाही. काजू पुढे बोलत राहिली, आता गप्प का आहेस? काही बोलणार आहेस की मौन व्रत घेतलंय? तेजस तरीही शांतच होता. आता काजूचा आवाज गंभीर झाला. तनू, तू ऐकतेस ना? हॅलो? तेजसने डोळे घट्ट मिटत अतिशय हळू आवाजात म्हटलं, तनूचा अपघात झाला आहे. ती आयसीयू मध्ये आहे. काजूने तेजसचा आवाज ओळखला आणि घाबरून म्हणाली, पण कसं? घरात तर सगळं नॉर्मल होतं. कोणी मला सांगितलं का नाही? तेजस उदासपणे म्हणाला, काजू, प्लीज हॉस्पिटलला ये, प्लीज. काजूने काहीही न बोलता फोन कट केला आणि थेट हॉस्पिटलकडे धाव घेतली. तेजसने फोन ठेवला आणि त्या क्षणी आयसीयूचं दार उघडलं. तो धावत डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी मान खाली घालत म्हटलं, आय एम सॉरी, आम्ही तिला वाचवू शकलो नाही. डॉक्टर तिथून निघून गेली. मागून 2 नर्सेस तनूच्या अंगावर पांढरं चादर टाकून तिला बाहेर घेऊन येत होत्या. तेजसने तनूला पाहिलं आणि तो तिथेच ठेवलेल्या खुर्चीवर धपकन बसला. त्याला विश्वासच बसत नव्हता. एका क्षणात तनू त्याच्या जवळ नव्हती. तो कपाळावर हात ठेवत स्वतःशीच पुटपुटला, मी असं का केलं? हे सगळं माझ्यामुळेच झालं आहे. मी तनूशी नीट बोललो असतो तर असं काहीच झालं नसतं. नर्स तेजस जवळ येऊन म्हणाली, तुम्ही डेड बॉडी घेऊन जाऊ शकता, पण त्याआधी काही फॉर्मॅलिटीज पूर्ण कराव्या लागतील. पण तेजसला काहीच ऐकू येत नव्हतं. त्याला हे सगळं एखाद्या भयानक स्वप्नासारखं वाटत होतं. नर्सने तेजसकडे एक फाईल पुढे केली, पण तेजसचं संपूर्ण शरीरच सुन्न झालं होतं. जणू त्याच्यात जीवच उरला नव्हता. तो उठूही शकत नव्हता. तेवढ्यात काजू धावत येत म्हणाली, तनू. काजूने जसं तनूला पाहिलं, तिचे डोळे विस्फारले. तिची अवस्थाही तेजस सारखीच झाली. ती तिथेच पुतळ्यासारखी उभी राहिली. नर्स वारंवार बोलत होती, पण तेजसकडून कोणताही प्रतिसाद येत नव्हता. शेवटी नर्स काजूकडे वळून म्हणाली, ते काहीच प्रतिसाद देत नाहीये. तुम्हीच या फॉर्मवर सही करा. काजूने नर्सला हाताने बाजूला ढकललं आणि तनूकडे गेली. तिने तनूचा चेहरा पाहिला. एकदम शांत, जणू ती झोपलीच आहे. काजूचे हात थरथरत होते. तिने हळूच तनूच्या गालावर हात ठेवत म्हटलं, ए तनू, मजा खूप झाला यार. आता उठ, मला हे सहन होणार नाही. प्लीज उठ ना यार. पण तनू हल्ली सुद्धा नाही. काजूचा आवाज आता रागाने फुटला, तनू, ऐकू येत नाही का? मी म्हटलं उठ आत्ताच. मजाक करायलाही मर्यादा असते यार. तेवढ्यात नर्सने शांतपणे म्हटलं, मॅडम, शी इज नो मोर. भेटूया पुढच्या भागात. काय घाबरलात ना? थांबा थांबा, उदास होण्याची अजिबात गरज नाही. तणू मरणार नाहीये. ते कसं, ते तुम्हाला उद्या समजेल. खरं तर मित्रांनो, हे मी तुम्हाला सांगणार नव्हते, पण मला माहितीये हे सगळं ऐकून तुम्हा सगळ्यांना खूप वाईट वाटेल. कारण पहिल्या सीझनमध्ये जेव्हा राम, रिहान आणि रितू मरण पावले होते, तेव्हा तुम्ही किती नाराज झाला होतात मला माहित आहे. पण यावेळी तसं काहीही होणार नाही. त्यामुळे तुम्ही एकदम निश्चिंत राहा. आणि आजचा भाग ऐकून तुम्हाला काय वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.